पूर्णातील रमाईनगरमध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या 2570व्या जयंतीनिमित्त बुद्ध वंदना अभिवादन व खीरदानाचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। दरवर्षीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपासकांनी हजेरी लावली। भंते पय्यावंश बुद्ध विहार पूर्णा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी बंटी कदम, मुकुंद भोळे, दादाराव पंडित, सौ अनिल रेखा खराटे, गौतम भोळे, ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड, जयंती मंडळाचे अध्यक्ष अविनाश रामकिशन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विशाल कांबळे, लखन सिंग आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमात भंते पय्यावंश यांनी उपासिकांना मार्गदर्शन करत बुद्धांच्या तत्वज्ञानाचे महत्त्व पटवून दिले। बुद्धांचे विचार आचरणात आणल्यास मानव आणि धम्माचा निश्चितच विकास होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले। यावेळी प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका सौ रेखा अनिल खराटे यांनी बुद्धांच्या जीवनावर प्रकाश टाकत उपस्थित मार्गदर्शन केले, तर तथागत भगवान बुद्ध यांच्या जीवनाशी वेगवेगळ्या प्रसंगास त्यांनी उजाळा दिला। तर बंटी कदम यांनी रमाईनगरमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहण्याचे आश्वासन दिले। तसेच या भागातील विहार किंवा सभागृहाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आमदाराकडे पाठपुरावा करून तो मार्गी लावण्याचेही त्यांनी सांगितले। तिरंगध्वजाजवळ आकर्षण रांगरंगोटी सौ प्रणाली रवी तुपे यांनी केली। तसेच यावेळी देवीदास तुपे मागील अनेक वर्षापासून या जागेचे स्वइच्छेने साफसफाई करतात। रमाईनगर येथील सर्वांनी उपासिकांनी त्यांचा सत्कार व गौरव केला आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैजनाथ दीपक, नारायण भगत, सुभाष सोनुले, नागराव साळवे, पंकज मैत्रे, विनोद जोंधळे, भगवान गायकवाड, धम्मराज कांबळे, रामजी जोंधळे, योगेश हटकर, कुलदीप काळे यांच्यासह समस्त रमाई नगरातील नागरिकांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार विजय सोनुले यांनी मानले। वैशाखी पौर्णिमेनिमित्त खीरदानचा कार्यक्रम जो केलेला आहे त्याबद्दल रमाईनगर सगळं उपाध्यायांचे मी अभिनंदन करतो की असा एक नवीन प्रोग्राम इथं रमाईनगरात ठेवला ही अत्यंत चांगली गोष्ट आहे। सुजाताने गौतम बुद्धांना खीरदान करून ही परंपरा केली खूप मोठी गोष्ट आहे। त्याच उपक्रम घेऊन रमाईनगर येथील उपस्थितांनी हे आयोजित केलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन पुन्हा करतो आणि भीम बुद्ध जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम, जय बुद्ध। धन्यवाद गौतम भोळे साहेब। हा कार्यक्रम या ठिकाणी घेत असताना एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा संदेश मला वाटतं पूर्णा शहरामध्ये जात आहे। त्याचं कारण असं की जयंती झाली, बाबासाहेबांची जयंती झाली आणि त्यानंतर महावंदनेचा कार्यक्रम झाला। महावंदनेच्या कार्यक्रमाच्या नंतर या देशाला बुद्ध युद्ध नाही तर बुद्धाची गरज आहे हा संदेश उपगुप्त महाथेरो यांच्या प्रवचनातून आपण सगळ्यांनी ऐकला। कारण आज देश पेटलेला असताना, जागतिक लेवल युद्ध चालू असताना सुद्धा ते युद्ध बुद्धाच्या रूपानं थांबू शकतं, बुद्धाशिवाय युद्ध थांबू शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे। आणि या देशाचे पंतप्रधान बाहेर देशात गेल्याच्या नंतर हे आवर्जून सांगतात की मी बुद्धाच्या देशातून आलेला आहे। ही महिमा तथागत गौतम बुद्धाच्या विचाराची आणि त्यांच्या धम्माची आहे। तो धम्म पुढे नेण्यासाठी ज्या काशाय वस्त्र प्रधान अशा भिक्खू संघाचं या ठिकाणी अनेक वर्षापासूनचं योगदान पूर्णा शहरासाठी आहे। भदंत उपगुप्त महाथेरो, भदंत उपाली या सर्व त्यागी भंतेजींनी या ठिकाणी पूर्णा शहराला एक धम्माच्या मार्गावर नेण्याचं काम केलेलं आहे। रेल्वे कर्मचाऱ्यांचा हात आज या ठिकाणी बरीचशी सगळी रिटायर रेल्वे कर्मचारी आहेत। त्या काळामध्ये ही सगळी धम्म कामाला मदत करणारी ही सर्व रेल्वे कर्मचारी होते। म्हणून पूर्णा शहरामध्ये आज धम्माचं आणि धम्मक्रांतीचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आणि म्हणून मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही, कारण भंतेजींना आपल्याला ऐकायचंय आणि बुद्धाचा संदेश बुद्ध दूताच्या मुखातून आपल्याला ऐकायचा आहे। तेव्हा मी या ठिकाणी अधिक न बोलता जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आणि जो या ठिकाणचा हा उद्देशच म्हणावा लागेल खऱ्या अर्थाने
हा कार्यक्रम घेण्याचा पाठीमागचा खरा उद्देश आहे की या ठिकाणचं सभागृह मंदिराचा विषय हा झाला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला मी आश्वासित करतो की बंटी भाऊंनी काल पूर्णा शहराला बरंचसं पाणी नव्हतं, तर आमदार साहेबांना डायरेक्ट फोन लावून पाण्याची व्यवस्था केली. मला वाटतं हा काही लय मोठा विषय नाही. आणि सभागृहामध्ये आमच्या खरगा खराटे ताई आम्ही सगळ्यांनी मिळून त्या सगळ्या सभागृहासाठी आपण मान्यता दिलेलीच आहे. योगायोगानं या ठिकाणी उपाध्यक्ष आपले आणि अध्यक्ष आपले आणि आमदारही आपलेच आहेत. त्यामुळं मला वाटतं येत्या बौद्ध पौर्णिमेपर्यंत पुढच्या कार्यक्रमात निश्चितच बंटीभाऊ कदम या ठिकाणी सभागृह घेऊन येतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. आपण सगळेजण, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागं पूर्ण ताकदीनिशी उभं राहू. त्यांना ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कुठं वाटत असेल किंवा समाजानं आलं पाहिजे, समाजानं तो प्रश्न मांडला पाहिजे, समाजानं त्याला पाठिंबा दिला पाहिजे, तर बंटी भाऊ मी तुम्हाला सांगतो की आमचा समाज हा या विषयावर निश्चितच तुमच्या सोबत आहे. आणि विधायक कामासाठी तुम्ही शहरातलं कुठलंही विधायक काम घ्या, त्या विधायक कामासाठी आम्ही कधी नाही म्हणणार नाही. मग पक्ष कोणता आहे, संघटना कोणती आहे, हे आम्हाला काही घेणं देणं नसतं. विधायक कामासाठी समाज म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहू, हा एक शब्द या ठिकाणी देतो. आणि येणाऱ्या बौद्ध पौर्णिमेपर्यंत निश्चित या रमाई नगरवासियांसाठी आपण हे सभागृह द्यावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्याच्या अगोदर मी ह्या जागेचा सभागृहाचा विषय निघालेला आहे. सभागृहाचा विषय निघाल्याच्या बाद आम्ही सभागृह कसं द्यायचं याचा पाठपुरावा केलेला आहे. आणि वारंवार आम्ही आमदार साहेबाला बी सांगितलेलं आहे की आपल्याला इथे एक सभागृह द्यायचं आहे रमाईनगरला. आणि याच्यानंतर मी आता नगरपालिका 4 महिने झाले, याच्यानंतर आम्ही सर्व पाठपुरावा करून आपल्याला सभागृह कसं देता येईल ते आम्ही प्रयत्न करणार आहे. राहिला विषय आता मला अध्यक्ष साहेबांचा दादानं मला एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये सांगितलं की आमच्याकडच्या काही नाल्या वगैरे असतात, काही घंटागाड्या आहेत त्या आमच्या पस्तर येणार आहेत. मी तुम्हाला आजच शब्द देतो की उद्यापासून त्या नगरामध्ये घंटागाड्या आणि नाली सफाई करणारे कर्मचारी येतील. मी शब्द देतो. आणि पुढे कोणत्या बी विकास कामासाठी आपल्या नगरातल्या रमाईनगरमधल्या तर मी स्वतःहून पुढाकार घेऊन मी हे पूर्ण करून देईन हे तुम्हाला वचन देतो. आणि माझे 2 शब्द इथं संकेत. वैशाख पौर्णिमा ही जे म्हणजे अत्यंत आपल्या म्हणजे ह्या दिवशी जे आहेत बऱ्याच घटना झालेल्या आहेत. गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती पण ह्या दिवशी झालेली आहे, त्यांचं महापरिनिर्वाण पण ह्या दिवशी झालेलं आहे आणि त्यांचा जन्म पण ह्या दिवशी झालेला आहे. आणि यशोधरा त्यांची पत्नी, त्यांचा जन्म पण ह्या दिवशी झालेला आहे आणि त्यांचा विवाह पण ह्या दिवशी झाला आहे असं म्हणजे प्रवचन देताना मी ऐकलेलं आहे. आणि आनंद जो होता भिक्खू शुद्धोधनाचं शुक्लोधन भाऊ जे आहेत, त्यांचा मुलगा आनंद, त्यांचा पण जन्म ह्याच दिवशी झालेला आहे. म्हणजे आणि त्यांचा जो कंठक नावाचा घोडा होता त्यांचा पण जन्म ह्याच दिवशी झालेला आहे. बरोबर घरामध्ये सर्वांनी बौद्ध जयंतीच्या दिवशी आपण तर वंदना घेतो, पण विहारात बी जातो. काही महिलांना विहारात तर जाणं होत नाही. पण मला हे म्हणायचं की प्रत्येक महिलेनं आपल्या घरामध्ये बुद्धचरणी होऊन जर प्रत्येक कुटुंबाला सुधारण्याचा प्रयत्न केला तर समाज हे आपोआपच सुधरेल. बरोबर आहे का? आपण सुरुवात जर घरून केली तर म्हणजे समाज सुधारण्याचा प्रश्नच येत नाही. घरामधून सुरुवात जर केली तर आपोआप समाज सुधरूनच जाईल. आणि मला अजून हे पण सांगायचं आहे, सर्व महिलांनी इथं सर्व म्हणजे पुरुष मंडळींनी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्यांनी मला इथं म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, त्यांचे पण खूप खूप आभार मानते. आणि राहिला हे विहाराचा प्रश्न तर आपण अध्यक्ष साहेबांनी सांगितलं आताच बंटी कदम साहेबांनी की आपण अगोदरच्या काउन्सिल पासून हा पाठपुरावा चालू आहे आणि गेल्या जीवी मध्ये पण आपलं ते प्रस्ताव मंजूर झालेला आहे, सर्वांनी मिळून केलेला आहे. तर बंटी भाऊ कदमला माहित आहे की हे खूप दिवसापासून चालू आहे आमचं हे विहारासाठी लढा. जर तुम्ही सर्व महिलांनी रमाईनगरच्या सर्वांनी जर आमच्या पाठीशी राहिले तर हे विहार खरंच लवकरच खूप लवकर तयार होईल अशी मी हे करते. आणि मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद.